उद्याच्या महिन्यामध्ये पुढच्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 33 वर्ष 23 वर्ष होत आहेत। 1999ला स्थापना झाली आणि नंतर 6-1 महिन्यातच आपलं आघाडीचं सरकार आलं। हे 22 आणि ते 23 वर्ष पूर्ण होत आहेत। खरं कार्यक्रम मोठा घ्यायचा होता, परंतु तो आपण आता आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी घेणार आहे। 18 का 19 तारखेला दिल्लीमध्ये पवार साहेबांनी त्याच्याबद्दलचा कार्यक्रम वेळ दिलेली आहे आणि दिल्लीत तो वर्धापन दिनाचा एक मोठा कार्यक्रम नंतर केला जाणार आहे। पण आपण आपल्या 10 तारखेला तर कार्यक्रम केले जाणार आहेत। त्याच्याबद्दलचं सर्क्युलर सगळ्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीला, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीला, सगळ्या सेलला त्या ठिकाणी मिळेलच। आज सत्कार करत असताना मी पाहत होतो अनेक जीवाभावाचे सहकारी, काही जण आता आपल्यात हयात नाहीत। काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं काही चालत नाही। ज्यांनी साहेबांना साथ दिली, परंतु नंतरच्या काळात आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ते आपल्याला सोडून गेले, त्या सर्व मान्यवरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन देखील करतो। आज ज्यावेळेस सत्कार करत होतो त्यावेळेस मला पण जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। वेगवेगळी स्थित्यंतराचा मी देखील साक्षीदार आहे। ठीक आहे, मी 87 साली राजकारणात बारामतीला सुरुवात केली असेल, पण त्याच्या आधीपासून थोडंसं आवड असल्यामुळं साहेबांच्याकडे कोण येतं, काय येतं, त्याच्यातल्या काही लोकांना घरी ज्यावेळेस बंगल्यावर यायचे त्यावेळेस आम्ही चहा देखील देण्याचं काम त्या बाबतीमध्ये करायचो। आता नोकर चाकर बाकीचे सगळे आले, परंतु पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये कोणी आलं तर घरातली जे हायस्कूलला जाणारी मुलं मुली असायची ते चहा द्यायची पद्धत होती। आता ती बदलली, पण अशी सगळी मंडळी त्यावेळेस अतिशय हिरिहिरीनं पक्षाचं काम करणारे, साहेबांच्या पाठीमागे निष्ठेने उभे राहणारे, आज आता सत्कार करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, अतिशय आनंदी आहेत। परंतु कुठंतरी तो चेहरा आठवला आणि आत्ताचा चेहरा बघितल्यानंतर बराच काळ गेलेला आहे। बरेच जण वयस्कर पण झालेली आहेत आणि काही जण तब्येतीनं पण थकलेली आहेत। अशा खूप जणांची नावं घेता येतील। एक गोष्ट मी मान्य करीन, 13 तालुक्यामध्ये अजूनही काही मान्यवर, मी मगाशी सत्कार करत असताना नारायणराव निगडे यांचं नाव पुढं म्हणजे माझ्या तोंडामध्ये आलं, अशी चुकून नावं प्रदीप गारटकरजी आपल्याकडनं राहून गेली आणि म्हणून ती पण जरा दुरुस्ती केली तर बरं पडेल। आणि काही जी नावं यायला नको होती अशी पण नावं आली। ते म्हणले दादा आम्हाला घ्यायचं नव्हतं, पण आम्हाला काय रिटायर केले का काय कुणाला माहिती, काही महिला बिला पण दिल्या त्याच्यामध्ये टाकून। पण मला शंकररावचं विशेष वाटलं। म्हणलं शंकरराव बुर्ग इतका कधी वयस्कर झाला? ते म्हणलं झालो, आता काय करायचं काय। म्हणजे काही जण कामानी फार ऍक्टिव्ह आहे, पण शरीराने वयस्कर त्या ठिकाणी झालेले आहेत। ही पण वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही। आणि काही जण राहिलेले आहेत, त्यांच्याही संदर्भातली नोंद मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी घेतलेली आहे। काही जण स्टेजवर आहेत परंतु त्यांचा सत्कार करण्यात आला नाही। मी प्रदीप गारटकरजींना विचारलं हे का? ते म्हणले ज्यांना पदं मिळालेली आहेत काही काळामध्ये तर त्यांची आपण नावं घेतली नाही। जे पदं न मिळता निष्ठेने आजपर्यंत काम करत आले, आशीर्वाद देत आले, सूचना करत आले, अशांचा सत्कार आपण त्या ठिकाणी केलेला आहे। ज्यांनी कामं केली त्यांनी पण त्यांचं योगदान दिलेलंच आहे, त्यांचंही मी कौतुक करीन, अभिनंदन करीन। पण त्याच्या पाठीमागची कल्पना पार्टीची किंवा आमचे प्रांताध्यक्ष जयंतरावांची, आपले प्रांताध्यक्ष जयंतरावांची, आपले जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरजींची आणि त्यांना साथ संतोष चाकणकरनी दिली। थोडी कुठेतरी नावं बिवं चुकली, बापाच्या ऐवजी स्वतःचं नाव टाकायच्या ऐवजी बापाचं नाव टाकलं, म्हणजे अजित अनंतराव पवार पाहिजे ते अनंतराव अजित पवार करून टाकलं। तर ते जरा दुरुस्त करून दिलं तर बरं पडेल, नाहीतर पुढच्या पिढीला वाटेल काय नक्की झालं इथं काही कळेना। कारण तुम्ही जी फ्रेम वगैरे केली ते कदाचित तिथं लावतील पण घरामध्ये, पण त्याची एक नोंद
थोडी घेतली तर जास्त बरं होईल. आणि काही जणांची नावं राहिलेली आहेत त्याची पण नोंद माझी जिल्हाध्यक्षांना सगळ्यांना सूचना आहे. ह्याच्यामध्ये संतोषिता आहे. जिल्हाध्यक्षांनी आपल्या आपल्या भागातली काही जी नावं चुकलेली आहेत किंवा आपण सत्कार केलाय, दुसरं काही त्याच्यामध्ये त्यांना फ्रेम देऊन तर ती मात्र बदलून त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि काही नावं चुकून आपल्याकडनं राहून गेलेली आहेत त्याहीबद्दलचं नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी ह्या निमित्तानं विनंती आहे. मित्रांनो, त्या काळातलं राजकारण फार वेगळं होतं. आताचं राजकारण खूप बदललेलं आहे. तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी सन्मान होतो. अलीकडच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या मध्ये कार्यकर्तेच काय पण नेते देखील निष्ठावान राहिलेले दिसत नाही. आणि सगळेजण एका पक्षाच्या फांदीवरून दुसऱ्या पक्षाच्या फांदीवर सारखे वेगवेगळ्या प्रकारे उड्या मारत असताना पाहायला मिळतात. तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. कारण संविधान, कायदा, जे काही नियम हे जे काही आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे. कुणाला कुणाचे विचार नाही पटले तर ते सोडून दुसराही विचाराच्या पाठीशी जाण्याचा त्यांना अधिकार आहे. परंतु आजचा जो सत्कार आहे तो अशा परिस्थितीत प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ राहून, म्हणजे काही काही तर हे म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची एकनिष्ठ, तसं नाही. शरद पवार हे ज्या पक्षात असतील त्या शरद पवार पक्ष असं ह्या लोकांचं सगळ्यांचं आहे. त्यांनी बाकी कुठलं बघितलं नाही. पवार साहेब कुठे आहेत? काँग्रेसमध्ये. मग ही लोक काँग्रेसमध्ये. पवार साहेबांनी काय केलं? आता समांतर काँग्रेस काढली, मग समांतर काँग्रेसमध्ये एक बैलाची खून. आता पवार साहेब कुठे आहेत? समाजवादी पार्टी. चरखा, चला साहेबांच्या वरच चरख्याकडं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय साहेबांनी औरंगाबादला 8 डिसेंबरला निर्णय घेतला 1986ला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा साहेबांच्या बरोबर. पुन्हा 99 साली पवार साहेबांना काही कारणानिमित्त पक्षातनं संभाजी पवार साहेब तारिकांवर आणि अनेक मान्यवरांना काढून टाकण्यात आलं. त्याच्यातनं साहेबांनी स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ह्या सगळ्या निष्ठावंतांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्या. अशा हे सगळे जण, म्हणजे मी तरी स्वतः ह्या पद्धतीनं बघितलेलं आहे. एक बैलाची खून होती त्यावेळेस आम्ही काही कॉलेजमध्ये होतो. 1979ची गोष्ट. साहेबांनी पुलोत काढलेलं होतं आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद लागली होती. ती जिल्हा परिषद जवळपास नंतर 11-12 वर्षांनी झाली. 79च्या नंतर थेट 91लाच झाली 12 वर्षांनी. आणि त्या काळामध्ये देखील आपण सगळा तो कारभार बघितलेला आहे. अनेक जण त्याचे साक्षीदार आहे. कदाचित काहींचे त्यावेळेस जन्म पण झालेले नसतील काही कार्यकर्त्यांची. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. पण हा सगळा काळ आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. अनेक स्थित्यंतर येत असतात, जात असतात, परंतु त्याच्यात काहीतरी कुठंतरी एक ध्येय घेऊन आपण त्याच्या पाठीशी उभं राहायचं असतं. हाच विचार ह्या सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केला. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्यांनी एकनिष्ठ राहून तुम्ही सगळ्यांनी जे साहेबांच्यावर प्रेम दाखवलं, आस्था दाखवली, आपुलकी दाखवली, एक परिवार म्हणून तुम्ही त्या परिवारातले घटक राहिलात. नव्या कार्यकर्त्यांना खूप काही शिकणारी आणि प्रेरणा देणारी ही ताकद आहे. नवीन कार्यकर्ते जरा कुठं एखादं पद दिलं की लगेच दादा फोटो काढा, लगेच लेटर हॅड की लगेच पत्र की लगेच दादा इथं PCMTच काय PMPML चालू करा, इथं अमकं चालू करा आणि तिकडं तमकं चालू करा. त्याच्याबद्दलची नीट माहिती घेतली पाहिजे. इकडं पाईपलाईन टाका, तिकडं आणखीन काय धबधबा पाडा, काय सांगतील काय सांगता येत नाही. पण ह्या पद्धतीनं अतिउत्साहीपणा पण नडतो कधी कधी. तसं करू नका. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत. थोडीशी समंजस भूमिका घेतली पाहिजे. अलीकडे बोलत असताना अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय पक्षाचे काही सहकारी हे सुसंस्कृतपणा पूर्णपणे त्यांच्यामध्ये राहिलेला नाही आहे. म्हणजे आम्ही बऱ्याचदा उदाहरण देत असतो यशवंतराव चव्हाण साहेबांचं. चव्हाण साहेबांचं माझी ओळख नव्हती. मी असा पटांगणामध्ये दाणे बाजारात वगैरे अशा सभा व्हायच्या त्यावेळेस सभा ऐकणारा एक कार्यकर्ता म्हणून मी तिथं जायचो आणि तशा किंवा विद्यार्थी म्हणून तिथं जायचो. पण
त्यांनी जे महाराष्ट्राला शिकवण दिली, त्यांनी महाराष्ट्राला जो विचार दिला, त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता जी ध्येय धोरणं राबवली, त्यांनी त्याच्याबद्दलचे जे काही निर्णय घेतले, आता पण मला साहेबांच्यामुळं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं अनेक वर्ष सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. आत्ता पण मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो. खूप जण मला सांगत होते की दादा आमच्या गावामध्ये साहेब 4 वेळेला माझ्या घरी आले, 5 वेळेला आले, तुम्ही अजून आला नाही, पुढच्या वेळेस आल्यानंतर या घरी. आम्हालाही वाटतं की वेगवेगळ्या मान्यवरांच्या घरी जावं, थोडंसं चहा पाणी गप्पा माराव्यात, परंतु कामाचा व्यापच एवढा वाढलेला आहे आणि मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये तर कोरोनाच्यामुळं त्यालाच अग्रक्रम देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. त्याच्यात बंधनं होती, ती बंधनं पाळावी लागत होती आणि त्याच्यामुळं खूप मर्यादा पडल्या. तरी देखील मी जिल्ह्याचा आढावा घेण्याचं कधीच सोडलं नाही. किती परिस्थिती बिकट असली तरी दर आठवड्याला आम्ही सगळेजण पदाधिकारी अधिकारी बसायचो, आमदार लोकप्रतिनिधी बसायचो आणि त्याच्यातनं निर्णय घ्यायचो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना यायच्या आणि त्या सूचनेचं पालन करण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडनं झालेला आहे आणि आताही ते चालू आहे. आताच्या काळामध्ये तर आता ह्या सगळ्या गोष्टीला कुठल्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे येतील. काही सहकारातल्या पण निवडणुकांमध्ये जिल्हा बँकेची झाली, जिल्हा दूध संघाची झाली, काही साखर कारखान्यांच्या झाल्या, अजून काही साखर कारखान्यांच्या चालू आहेत, काही मार्केट कमिटीच्या आता निवडणुका तोंडावर येऊ घातलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सोसायट्यांच्या पंच कमिटीच्या निवडणुका झाल्यानंतर त्या निवडणुका घेण्याचं साधारण कोर्टामध्ये लेखी आश्वासन पणन विभागाने दिलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. काही काही बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या ह्या कारकिर्दीमध्ये काही चुका आपल्याकडनं झाल्या. आपण सगळेजण जिल्ह्यामध्ये असताना, अनेक वर्ष जिल्हा पवार साहेबांच्या विचाराचा असताना काही संस्था आपण चांगल्या पद्धतीनं चालू शकलो नाही. मग त्याच्यामध्ये आपल्या थेऊर कारखान्याचा उल्लेख करता येईल, त्याच्यामध्ये भीमा पाटस कारखान्याचा उल्लेख करता येईल. काही अडचणीतनं बाहेर आले, परंतु हे अडचणीत इतके अडकले की ते बाहेर आणण्यासारख्या परिस्थितीत आपण प्रयत्न करतोय, परंतु ऊसाचं क्षेत्र कमी झालंय, कर्जाचा डोंगर वाढलेला आहे, वेगवेगळे मतमतांतर आहेत की आहे त्या ठिकाणी चालवायचं का. पवारसाहेबांचं म्हणणं आहे की जरा पलीकडच्या बाजूला जमीन घ्यावी आणि तिकडं कारखाना त्या ठिकाणी शिफ्ट करावा. अशी वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. आणि काही बाबतीमध्ये आता भोरच्या बद्दल पण एकंदरीत परिस्थिती, भोरमध्ये आम्ही सगळ्यांनी ह्या न त्या मार्गाने ताकद देण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळेस आघाडी सरकारमधले सरकार येण्याच्या करता जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत म्हणून पुरंदर तालुक्यामध्ये, भोर तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्या मित्रपक्षांचे उमेदवार निवडून येण्याच्या करता आपण कसोशीनं प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं. अपवाद फक्त दौंडचा राहिला. दौंडचाही आला असतं तर माझ्या माहितीप्रमाणे 100% ग्रामीण भाग हा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिलेलं चित्र आपण बघितलं, जे कधी शक्य नव्हतं. ते मावळामध्ये देखील सुनील शेळकेंच्या रूपाने आपण सगळ्यांनी तिथं करून दाखवलं. म्हणजे तो तर उच्चांक आहे. एवढ्या प्रचंड मताधिक्यानी बारामतीचा उमेदवार सोडला तर दुसरा कुठला उमेदवार कुठल्या तालुक्यातला निवडून आला असं काही मला सांगता येणार नाही. बाकीचे सगळेजण 10,000, 20,000, 25,000, 50,000 किंवा पडताना 600 मतांनी, 700 मतांनी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पराभूत होतात आणि त्याची वाईट वाटतं, खंत वाटते की अजून थोडा जोर लागला असता तर जमला असतं. पण आप्पांना माझी सभा आवडत नाही, साधा आप्पा साहेबाची सभा आवडते त्याच्या. पण पडल्यावर त्याचा कळलं अजितची पण सभा थोडी मतं मिळून घेतली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु कधीही समोरचा उमेदवार अतिशय कमकुवत आहे किंवा आता आपण आलोच असं समजण्याचं कारण नाही. पूर्ण ताकदीनं सगळी यंत्रणा लावून सगळे जे काही निवडणुकीतल्या गोष्टी असतात त्या व्यवस्थितपणे जमिनीवर पाय ठेवून वापरून ह्या सगळ्या निवडणुका जिंकायच्या असतात. आणि त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये देखील उद्याच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अनेक आपल्या नगरपालिका आणि पंचायत समित्या ह्या सगळ्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना आमदार मंडळी आमदारपरीनं काम करतायत. मला प्रदीप तुम्हाला हे सांगायचं आहे की अलीकडं काय होतंय, तालुक्यामध्ये तुम्ही पण लोकांनी फिरलं पाहिजे. माझं तर हे म्हणणं आहे की इथनं पुढं
आता हे जसं कार्यक्रम तुम्ही माझ्या मागे लागला होता, तुम्ही तर भली मोठी लिस्ट केली होती, ह्यांना बोलवायचं त्यांना बोलवायचं, म्हणलं जास्त काही बोलू नका, मग भाषणातच वेळ जातो. आताही दिलीप वळसे पाटलांना राष्ट्रपती आल्यानंतर राष्ट्रपतींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी थांबायचं असतं प्रोटोकॉलप्रमाणे. नाही जर थांबता आलं त्यांना काही अडचणीमुळे तर त्यांनी कुणाला तरी तिथे नेमायचं असतं, म्हणून तिथं त्यांनी दिलीप वळसे पाटलांना नेमलंय. मागं प्राईम मिनिस्टर आले होते त्यावेळेस सुभाष देसाईंना तिथं नेमलेलं होतं आणि मग प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांना जावं लागतं, म्हणून दिलीपराव आले नाही. मी आणि दिलीपराव राष्ट्रपती तसंच राज्यपाल महोदय ह्यांच्याबरोबर एका कार्यक्रमाला दुपारी होतो बालगंधर्वला, साधारण 12 ते 1, आणि मग नंतर तो कार्यक्रम संपल्यानंतर मी माझ्या इकडच्या कार्यक्रमाला निघून आलो. सांगायचं तात्पर्य की आज इथं जसा कार्यक्रम झाला आहे तसं दर आठवड्याला मी नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये असतो शनिवारी किंवा शुक्रवारी, तर त्याला जोडून एखादा दिवस जर घेतला तर मग त्याच्यामध्ये 2 तालुके कव्हर होतील. आपल्याला फार घाई पण करायची नाही, गेल्यानंतर थोडंसं अर्धा दिवस तिथं घालवायचा, तिथं सगळी मीटिंग वगैरे करायची आणि तिथली साधारण परिस्थिती बघायची. त्याच्यामध्ये इंदापूर, बारामती आणि आंबेगाव तसं बघितलं तर तिथं मंत्रिमंडळातले सहकारी असल्यामुळं ते थोडेसे आपण मागं ठेवू, परंतु ते सोडून त्याच्यामध्ये भोरवेला असेल, पुरंदर असेल, बाकीचे सगळे दौंड असतील, इतर सगळे तालुके असतील. कारण आत्ता पण भोर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांनी एका जीवानी काम करायला पाहिजे तशा पद्धतीनं काम दुर्दैवानी मला दिसत नाही. जर होत असेल तर मला माहिती नाही, पण मला डोळ्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये कुठंतरी दुरुस्ती करण्याची गरज आहे किंवा कुठंतरी तिथं काहीतरी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक जण त्याच्यात मधल्या काळामध्ये आपल्याबरोबर होते, परंतु आत्ताच्या काळामध्ये तिथं सोडून गेले, असंही चित्र आहे जे मुळशीमध्ये पाहायला मिळत नाही, परंतु भोरमध्ये पाहायला मिळतं. वेल्यापेक्षा भोरमध्ये जास्त पाहायला मिळतं, ही फॅक्ट आहे. तर त्याच्याबद्दल पण आपण काळजी घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे बांधणी केली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण काही वेळ पण त्या बाबतीमध्ये दिला पाहिजे. आणि पुरंदर तालुक्यात तर एवढे पुढारी की काय विचारता सोय नाही. पण खाली जे काही बेस असायला पाहिजे, एकदा अशोकराव टेकोडांच्या रूपाने आपण सीट काढली, पण त्याच्यानंतर जिल्हा परिषद, तालुका पंचायतीला काय रिझल्ट्स मिळाले हे आपण पाहिलं. बाकीचे काही ठराविक तालुके जास्तीच्या जास्ती जागा, आता आम्ही बारामतीत 100% जागा निवडून आणतो, तसंच इतर बरेच तालुके करतात, त्याच्यामुळे जमून जातं. परंतु हे प्रत्येक वेळेस असं जमून जाईल असं समजण्याचं कारण नाही. आणि मी आता ज्येष्ठांच्या साक्षीनं सांगतोय, काहींना वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये काही जर निवडून आलं नाही तर आपल्याला ताकद देण्याच्या करता काही संस्थांचे पदं मिळतात. पदं देता येतात तशी काढून पण घेता येतात. जर तुम्ही काही तिथं आम्हाला रिझल्ट्स नाही दिले, तशा पद्धतीनं आम्हाला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निकालात तुम्ही जर कुठं कमी पडला तर मग आम्ही पण तिथं पदं देण्याच्या करता अजिबात विचार करणार नाही, हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. बाकीचे म्हणतात दादा आम्ही सगळं काम करायचं, आम्ही सगळे आणायचं, आणि पुन्हा तुम्ही नंतर म्हणायचं नाही नाही तिथं आपल्याला थोडी ताकद दिली पाहिजे, तिथं ताकद दिली पाहिजे. म्हणजे हे मुद्दा मांडणार नाही. जसं राज्यामध्ये काही असे जिल्हे आहेत की तिथं ते आमदार काय करतात, स्वतःच फक्त निवडून येईल असं बघतात, बाकीचे निवडूनच नाही आले पाहिजे का, तर ह्याचा मंत्रिमंडळात नंबर लागावा. असे काही कलाकार आहेत वेगवेगळ्या पक्षात. त्याच्यावर मी त्याचा उल्लेख कुठल्या पक्षाचा करत नाही, नाहीतर अजित पवारांनी तोप डागली कधी असा म्हणला, असं काहीतरी लगेच सुरू होणार. पण अशा कुठल्या गोष्टी घडतात. माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे, ज्यांना जिल्ह्याच्या, राज्याच्या स्तरावर मंत्रिपद पाहिजे त्यांनी किमान 4 तरी आमदार स्वतः सकट निवडून आणले पाहिजेत, तर त्याला कॅबिनेट मंत्रिपद द्यावं. असं जर काहीतरी केलं तर मग बरोबर जरा सगळेजण मनापासून कामाला लागतील, अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. इतर बाबतीमध्ये अनेक इतर गोष्टी आहेत. वास्तविक आपले इतके फ्रंटलचे सेल आहेत की काही विचारतो सोय नाही. ह्याच्या संदर्भामध्ये अलीकडं प्रदीप गारडकर जवळपास शिबिर प्रकारच बंद झालेला आहे. पूर्वीच्या काळात आता शेवाळे बापूंना विचारा किंवा चव्हाण साहेबांच्या काळात, इव्हन पवार साहेबांच्याही काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हे व्हायची, म्हणजे शिबिरं व्हायची. मला आठवतं आहे बारामतीमध्ये कधी कधी शिबिरं होत असताना
त्यावेळेस आपला पक्ष थोडासा विरोधी पक्षात असायचा. शिबिरामध्ये लापशी म्हणलं तर लापशी खायचे, पण शिबिराला बसायचे. ती मिक्स भाजी असती, मिक्स भाजी पुरी आणि लापशी असं देखील चालायचं, असं मी स्वतः अनुभवलेलं आहे. किंवा आता शेवळे आपले जमा मोरे साहेब वारले, परंतु ते अध्यक्ष असताना जिल्ह्याचे त्यावेळेस दिंडी काढली होती बघा पुण्यापर्यंत. त्याही वेळेस ज्या काही हे निघाल्या सायकलच्या इथून सायकल फेरी काढलेली होती इथून मुंबईपर्यंत, तेव्हाही आम्ही सगळेजण त्या सायकल फेरीमध्ये होतो. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या त्याच्यातनं एक परिवार म्हणून एकजूटपणा येतो, एकोपा निर्माण होतो, त्याच्यातनं एकमेकाचे स्वभाव कळतात, एकमेकाच्या आवडीनिवडी त्या बाबतीमध्ये कळतात. शेवटी कार्यकर्ता पण नक्की कसा आहे का आपल्यासमोर असं करतो पाठीमागं वेगळं करतो, ते 24 तास बरोबर असल्यानंतर ते रात्री पण काय करतो आणि दिवसा पण काय करतो ते दिसतं ना आम्हा लोकांना, की काय झालंय काय नाही. अशा हे सगळ्या म्हणजे कायकांना जरा कुठंतरी रात्री एखादा घोट टाकायची सवय असते पाण्याचा, तर तेही लक्षात येतं किंवा काय परिस्थिती आहे. किंवा कुणाला कुठं तंबाखू खा, कुठं सिगारेट ओढ, कुठं गुटखा खा, अशाही पद्धतीच्या गोष्टी असतात. समोर बसताना थोडंसं माझा स्वभाव असा असल्यामुळे मला जरा सगळेजण टरकून असतात, पण मी काही कुणाला तसं काही बोलत नाही. मी फक्त म्हणतो चांगलं वागा, चांगलं राहा. आणि दुसरी एक गोष्ट, अलीकडच्या काळामध्ये साहेबांच्यावर, सुप्रियावर, पक्षावर किंवा आम्हा कुणावर काही टीका टिप्पणी झाली तर तुम्ही तुमचा तोल जाऊन देऊ नका. कधी कधी आता त्या ट्विटरच्या निमित्तानं, सोशल मीडियाच्या माध्यमातनं तुम्ही पण इतकं चुकीच्या पद्धतीनं करता. आता मधी कोणतरी एक मराठी मुलगी ॲक्ट्रेस आहे, तिनं काही केल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं. कायदा शेवटी श्रेष्ठ आहे हे त्रिवार सत्य आहे, त्याबद्दल कुणी दुमत असायचं कारण नाही. मधी तुम्ही दिलीप वळसे पाटलांचं स्टेटमेंट बघितलं की हो मी सगळी माहिती घेतो, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरी कार्यकर्ता असो किंवा विरोधी पक्षाचा असो किंवा कुठल्या पक्षाशी संबंधित नसणारा असो, कुणी असो, चुकलेला असेल तर आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार, अशा प्रकारचे त्यांनी हे केलेलं होतं. काल माझी गुरुवारी सकाळी 7 ते 12 मी पार्टी कार्यालयामध्ये बसत असतो लोकांना भेटण्याच्या करता, आणि इतर कार्यकर्ते पण भेटायला येतात. त्यावेळेस काही जण आले, म्हणले दादा आम्ही असं असं केलं आणि आम्ही थोडंसं वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट काढल्यानंतर आम्हाला पदावरून मुक्त करण्यात आलं. मला वाटतं विद्यार्थी काँग्रेस का कोणतरी त्याच्याबद्दलचं होतं. तर मी त्याला विचारलं काय झालं, मग त्यांनी मला सगळं सांगितलं. मी म्हटलं बाबा तू साहेबांचाही बघ ना, पवार साहेबांच्यावर पण अनेकांनी गेल्या 50-55 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर साहेबांच्यावर हल्ले केले, साहेबांना अतिशय खालच्या पातळीवर टीका टिप्पणी केली, साहेबांचे दाऊदशी संबंध आहेत, साहेबांचे गुन्हेगारी जगताशी संबंध आहेत, एनरॉनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, याव झालंय ट्याव झालंय, एवढं वादळ वेगवेगळ्या काळामध्ये उठलेलं होतं, तरी देखील पवार साहेबांनी स्वतःचा तोल कुठं ढळू दिला नाही. साहेबांनी कमरेखालचे वार कधीही केले नाही. साहेबांनी वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीनंच परतून त्या ठिकाणी लावली. अनेक मोठे लोक तर साहेबांच्याबद्दल वाटेल ते बोलायचे, तरी देखील पवारसाहेब म्हणजे आम्हाला तर बारामतीत सांगायचे, कुठले मोठा नेता साहेबांच्या विरोधामध्ये सभेला आला तर सांगायचे तुम्हाला ऐकवलं जाणार नाही तर तुम्ही तिथं सभेला जाऊ नका, पण सभेला जाऊन जर गोंधळ केला तर मायाशी गाठ आहे. त्याच्यामुळे कुणी पण बारामती आलं मध्ये तरी त्यावेळेस सभा घेऊन जायचे. कधी सभा उधळली गेली किंवा आणखीन काहीतरी त्याला गालबोट लागलं किंवा कुठंतरी पक्षाचं कमीपणा झाला किंवा पक्षाच्या नेत्याची मान शर्मेने खाली घालावी लागली, अशा प्रकारचं कुठलंही कृत्य हे त्या बाबतीमध्ये घडलं गेलेलं नाही. त्याच्यामुळं आपण पण वागत असताना, पुढं जात असताना, ठीक आहे, काही काही बाबतीमध्ये अहिंसेच्या मार्गाने कायदा हातामध्ये न घेता जे काही तुम्हाला विरोध करायचा तो विरोध तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. अनेकांनी तशा पद्धतीचा विरोध ह्या 2-4-5 दिवसामध्ये केलेला मी स्वतः पाहिलेला आहे. पण हे आपण का काळजी घ्यायची, कारण बाकीची जी जनता आहे ती सगळं बघत असते, कोण काय बोलतो कोण काय बोलतो ते मनामध्ये ठेवत असतात, आणि ज्यावेळेस बटन दाबायचं त्यावेळेस बरोबर कुठं बटन दाबायचं ते दाबण्याचं काम ते करत असतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण म्हणून छोट्या छोट्या गोष्टी साठत जातात आणि नंतर ते जास्त साठलं
तर त्याचा कडेलोट पण होतो, आणि ते साठवून नाही दिलं तर तुम्हाला त्याच्यातनं संधी देखील त्या ठिकाणी मिळते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण ह्या निमित्तानं केला पाहिजे. वेगवेगळी पदं आपल्याकडे असताना त्या पदाचा गैरवापर होणार नाही, आपल्याकडनं कुणाची तरी पिळवणूक होणार नाही, आपल्याकडनं त्या पदावर बसल्यानंतर कुणावर अन्याय होणार नाही, ह्या पण गोष्टी. आणि शेवटपर्यंत त्या पदावर असेपर्यंत किंवा पदावरून बाजूला गेलं तरी जमिनीवर पाय राहायला पाहिजे, डाऊन टू अर्थ अशा पद्धतीनंच त्याचं काम त्या ठिकाणी असलं पाहिजे. ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकाऱ्यांनी निश्चितपणे करावा. आताच्या काळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही अनेकदा त्या बाबतीमध्ये करतच असतो. इथून पुढच्या काळामध्ये देखील तो करण्याच्या करता आम्ही सगळेजण चर्चा करून निश्चितपणे मार्ग काढू. त्याहीबद्दल आपण काही काळजी करू नका. अलीकडं मात्र एक गोष्ट पण कानावर येते की आता शहरामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशांत जगतापांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं चाललेली असतात. महागाई वाढली, अमुक झालं तमुक झालं, कुठं अन्याय झाला, कुठं महिलांच्यावर अन्याय झाला, वेगवेगळ्या पद्धतीनं सतत एक महत्त्वाच्या प्रश्नाच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या करता उभा राहतो, अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तसं आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर आंदोलनं झाली तर त्याच्यामध्ये मला ज्यावेळेस ते फोटो बघायला मिळतात ते ठराविकच चेहरे, दुसरे चेहरेच तिथं दिसत नाहीत. बाकीचे आम्ही लोक आल्यानंतर हे सभागृह भरेल फुल, बसायला जागा नाही, उभं राहावं लागतंय, सगळं काही करावं लागतंय. परंतु आमची पाठ फिरली आणि आमचे पदाधिकारी जे असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, इतर मान्यवर असतील, फ्रंटलचे वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्ष असतील, ह्यांनी काही बोलवलं तर कोण येणार आहे? मग अजित पवार येणार आहे का? तर मग चला जाऊया. मग ते कोण दिलीप वळसे पाटील आहेत का? चला जाऊया. असं बाबांनो करू नका. साहेब आहेत का? सुप्रिया आहे का? असं करता का म्हणे. जयंतराव आहेत का? शेवटी पक्षाचं काम म्हणल्यानंतर ठीक आहे. आत्ता पण तुमच्या देखतच मी लगेच विचारलं, पुरंदरचा अध्यक्ष दिसत नाही, भोरचा अध्यक्ष दिसत नाही, लगेच सांगण्यात आलं की कुणाच्या घरात काही काम आहे वगैरे. असू शकतं ना, त्याबद्दल दुमत नाही. कधी कुणाच्या घरात, आज आता लग्नाची मोठी तिथी आहे, उद्या पण मला वाटतं लग्नाची तिथी, अशा लग्नाच्या पण तिथी असतात. आपल्याला ते पण सुखादुःखामध्ये सगळ्यांच्या मध्ये समरस व्हायचं असतं. ती पण महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागती. पण संघटनेचे पण मेळावे, संघटनेचे पण शिबिरं, संघटनेची पण आंदोलनं ही ज्यावेळेस होतात त्यावेळेस मात्र सगळ्यांनी त्याला महत्त्व देऊन तिथं हजर राहिलं पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सूचना आहे. त्याचबरोबर शिबिराच्या बद्दल पण आपण विचार करा, असं मला प्रदीपला सांगायचं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते, वेगवेगळे विषय घेऊन त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना जे काही टॉनिक मिळालं पाहिजे किंवा जे काही त्याच्यातनं वेगवेगळे त्यांना विचार ऐकायला मिळाले पाहिजे, काय आपण मांडलं पाहिजे, कशा पद्धतीनं मांडलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की मला पण 84 साली ज्यावेळेस पवारसाहेब निवडणुकीला उभे होते बारामती लोकसभा मतदारसंघातनं आणि 2च जागा निवडून आल्या, साहेबराव डोणगावकर औरंगाबादमधनं पवारसाहेब इथं, आणि इंदिराजी गेल्यानंतर जबरदस्त राजीवजींची लाट आलेली होती आणि त्यावेळेस 400च्या वर जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या होत्या. सांगायचं तात्पर्य, त्या काळामध्ये मी प्रचाराला फिरत होतो, मला पण भाषण करताना अजिबात भाषण कसं करायचं, काय करायचं, काय बोलायचं म्हणजे काही जमत नव्हतं. पण हळूहळू जमून जातं. फक्त त्याच्यामध्ये बोलता बोलता लोक फार टाळ्या वाजवायला लागली, रिस्पॉन्स द्यायला लागली, तर बोलणाऱ्यांनी स्वतःची जीभ घसरून देता कामा नये. नाहीतर मग कधी कधी बोलता बोलता काही कुणी बोलून जातं आणि मग नंतर ते निस्तरता इतका ज्याच्याकडनं चुका झालेल्या आहेत त्याला त्रास होतो, किंवा प्रवक्त्याला पण त्याच्याबद्दलचे भूमिका मांडत असताना पण त्यांना त्रास होतो. अशाही गोष्टी कधीही पण, परवा साहेबांनी पण सांगितलं, मी त्या दिवशी जळगाव जामोद आणि सिंदखेड राजा त्या सगळ्या परिसरात होते तर तेव्हाही सांगितलं, बोलत असताना कार्यकर्त्यांनी, प्रवक्त्यांनी, जो वक्ता म्हणून तिथं माईक हातामध्ये घेतो, त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही जातीला दुखावलं जाईल अशा प्रकारचं वक्तव्य करता कामा नये. अलीकडच्या काळामध्ये तशा पद्धतीनं बघा, 2 समाजामध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, अंतर पाडण्याचं काम, त्याच्यातून काही राजकीय स्वार्थ साधता येतो का, अशा प्रकारचा प्रयत्न
हे काही जण करतायत. तुम्ही ह्या महिना 2 महिन्याच्या काळातल्या सगळ्या जर बातम्या काढून बघितल्या किंवा वेगवेगळ्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सगळ्याच्या मध्ये आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला ते प्रकर्षाने जाणवेल. आणि आम्ही सगळीकडेच सांगतो की बाबा हा असं म्हणला म्हणून तुमचं काय मत आहे. आता मी आज सकाळपासून मला पत्रकार, माझा सकाळी 7:30लाच कार्यक्रम ॲग्रिकल्चर कॉलेजला होता, त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम मला वाटतं 9 वाजता जिल्हा परिषदेचा आपला होता. आपण जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न DPCच्या वतीनं, त्याच्यानंतर CSR मधनं, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमधनं जवळपास 17 किती कोटी रुपये रे 17 करोड रुपयाची वेगवेगळ्या प्रकारची अतिशय चांगल्या प्रकारचे तिथं सुविधा देण्याचं काम केलेलं आहे. आत्ता जर कोणी बघायचं म्हटलं तर इथं विभागीय ऑफिस, आपल्याला कार्यालय, कमिशनर ऑफिस तिथं ठेवलेलं आहे पाहायला. आणि उत्तम प्रकारची सेवा, म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे लोकप्रतिनिधींनी की आरोग्याची सेवा आणि शिक्षणाची सेवा इतकी चांगल्या प्रकारे करायची की आत्ता तर मी म्हणजे सगळ्यांनी आम्ही लोकप्रतिनिधींनी 96 करोड रुपये माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा वर्ग आणि तिथं शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या करता बेंचेस वगैरे अशा पद्धतीनं आपण खर्च करतोय आणि त्याही कामाला आपण लागलेलो आहे. तसंच आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील आपण फार बारकाईनं लक्ष घातलंय, कारण कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला मला सगळ्यांच्या लक्षात आलं की आरोग्य किती महत्वाचं आहे, ऑक्सिजन किती महत्वाचा आहे, व्हेंटिलेटर बेड किती महत्वाचा आहे, ऑक्सिजन बेड किती महत्वाचा आहे, ह्या सगळ्याचं महत्व, वॅक्सिन किती महत्वाचं आहे, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस यांच्या चांगल्या सुविधा देणं किती महत्वाचं आहे आणि ते वेळेत मिळाल्यानंतर जीव कसा त्या ठिकाणी आपण वाचू शकतो, हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. आणि त्याकरता ह्याच्यातनं काही काही गोष्टी शिकायच्या असतात आणि म्हणून त्या गोष्टीला पण अग्रक्रम देण्याचा काम आम्ही लोक करतोय. मला दुसरं एक तुम्हाला सांगायचं, मी परवा बारामतीच्या सभेमध्ये बोललो, तुम्हाला कदाचित वाचनात आलं असेल. आपण पाठीमागच्या काळामध्ये आपल्या जिल्हा बँकेकडनं 3 लाखापर्यंत 0% व्याजाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर वरच्या 2 लाखाला चौथा म्हणजे 3,01,000 पासून 5 लाखापर्यंत 0% व्याज ठेवलं होतं. पण मी त्याचा अभ्यास केला आणि आता केंद्राने त्यांचे 2% वाढवले, त्याच्यामुळे 0%च्या मध्ये ते बर्डन पुन्हा सगळ्यांच्यावर वाढलेलं आहे. 2% केंद्र मागं काय झालं होतं, केंद्र सरकार काही सवलत देत होतं, राज्य सरकारने काही सवलत दिली, असं करून आपण ते 0% व्याजाकर पीक कर्ज आणलेलं होतं. पण आता 2% केंद्राने वाढवलं असं मला माहिती मिळालेली. आता मी मुंबईला तेच म्हणजे त्यांनी दिलेले काढून टाकले, त्यांनी म्हणजे त्यांचे काढून टाकल्यामुळे 2% आता वाढवून येत आहेत, म्हणजे ती योजना बंद केली. वास्तविक त्यांनी तसं करायला नको होतं, पण का बंद केली काही कळायला मार्ग नाही. मी त्याच्या संदर्भात त्यांच्या पण काही संबंधित मिनिस्टरांशी, गडकरी साहेब किंवा आणखीन कोण मान्यवर, त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीत. त्याच्यात काय मुख्यमंत्र्याचंही पत्र पंतप्रधानांच्यापर्यंत पाठवण्याचं पण काम आपण करू, त्याहीबद्दल आपण काही काळजी करू नका. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 3,01,000 पासून 5 लाखापर्यंत आम्ही संख्या काढली तर आपल्या इथं शेतकऱ्यांची संख्या आहे फक्त 1100 का काहीतरी अशीच आहे. आणि त्यांना आम्ही 11 का 12 कोटी रुपयाची सवलत देतोय. आणि 0 ते 3 लाखापर्यंत संख्या आहे 2,42,000. 2,42,000. शेवटी सहकार हा मुठभर लोकांच्या करता नसतो, मॅक्झिमम लोकांच्या करता त्याचा बेनिफिट गेला पाहिजे. त्यामुळं कालच्या 1 एप्रिलपासून आपण 3 लाखाच्या पुढची सवलत काढून टाकलेली आहे. 3 लाखापर्यंत 0% व्याज, ते पण आता देत असताना अजून किती 2%नी भुर्दंड आपल्यावर वाढतो तेही बघावं लागेल. मग त्याच्यात काही राज्याला विनंती करायची का, केंद्राला पुन्हा करायची का, काही आपण करायची ते आम्ही बघू. पण आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या उत्तम चालल्या पाहिजेत असं साहेबांचा नेहमी कटाक्ष असतो आणि त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही देखील सगळे सहकारी मित्र करत असतो. ह्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी. त्याचबरोबर यंदा पाऊस काळ चांगला होणार आहे, बियाणं खतं वगैरे ह्याची कुठंही शॉर्टेज पडू नये
याबद्दलची पण आखणी आपण केलेली आहे. आत्ता 3 दिवसाचं मला कार्यकर्त्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगायचं शिबिर आहे, 3 दिवसाचं प्रदर्शन आहे, कृषी प्रदर्शन ॲग्रिकल्चर कॉलेज ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारच्या गायी, देशी गायी, थारपरकर असेल, सहिवाल असेल, आपली गीर असेल, खिलार असेल, खूप प्रकारच्या तिथं गायी आहेत. तुम्ही जाऊन बघा. मी आज सकाळी तिथं 2 तास घालवले आणि वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं मुरघास कसा तयार करायचा, गाईचं शेणापासून, गाईच्या मूत्रापासून कशा पद्धतीनं, हे गोमूत्रापासून कशा पद्धतीनं औषधं तयार करायची, खतं तयार करायची, त्याच्यामध्ये साधारण गांडूळ खत कशा पद्धतीनं तयार करायचं, अशा खूप काही गोष्टी आहेत. तर त्यात जरूर ज्यांचा व्यवसाय, माझं तर ह्यांना दूध संघाच्या माझं जे काही केशरताई तुम्ही असाल किंवा इथं आता विष्णू काका आहेत, जे जे दूध संघाचे प्रतिनिधी आहेत, त्या सगळ्यांनी तिथं जावं. बारामती तालुका दूध संघाच्या पण संभाजीच्या सगळ्या बोर्डाला सांगा की तिथं जाऊन पहा. काय होतं, आपण दुसऱ्याचं ऐकणं, स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहणं. तिथं त्या गाया उभ्याच केलेल्या आहेत. देशातली सगळ्यात छोटी गाय, ती उंचीनं पण तेवढीच असती, पण तिची फॅट जवळपास 8 का काहीतरी 9 पर्यंत अशी काहीतरी आहे. अशा खूप काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. आणि मग त्याच्यावर पदार्थ कसे तयार करतात, कुठली भांडी वापरतात, बायोगॅस कसा तयार केला जातो, वगैरे वगैरे, अशा पद्धतीनं आपण ते ठेवलेलं आहे. तर त्याचाही महत्त्व जाणून घ्या आणि ते आपल्या आपल्या फार्मवर शक्य ज्याला असेल त्यांनी तोही करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची माझी ह्या संदर्भातली सूचना आहे. हवामान खात्याने सांगितलं आहे पाऊस वेळेवर त्या ठिकाणी येईल. वेळेवर म्हणजे आता अंदमान निकोबारमध्ये आलेला आहे, केरळमध्ये पण कुठल्याही क्षणी पाऊस पोहोचेल आणि त्याच्यानंतर आपल्या तळ कोकणामध्ये हा पण वेळेमध्ये येईल. मग तळ कोकणामध्ये आला की तो वर आपल्या भागामध्ये सरकतोच. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. बाकीची रोडची कामं, इतर कामं चाललेली आहेत. रेल्वेचे पण नाशिक टू पुणे ती लाईन कशी आपल्याला करता येईल, त्याचबरोबर रिंग रोड कसे करता येईल, त्याच्यातनं काही नाराजी पण आहे, परंतु त्याचा मोबदला पण मोठ्या प्रमाणावर देण्याचा प्रयत्न आपण ह्या बाबतीमध्ये करतोय, ज्याच्यातनं रोजगार पण निर्माण होतील. म्हणजे आपलं आघाडी सरकार जरी 3 पक्षाचं असलं तर त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त ॲग्रेसिव्हपणाने काम करत आपला जो जिल्हा आहे, आपले जे तालुके आहेत, आपले जे दोन्ही शहर आहेत, ह्या परिसरातली पालकमंत्रीपदाची जबाबदारी आपल्याकडे असताना आपण तिथं कुठं कमी पडायचं नाही, अशा प्रकारे आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी मिळून ठरवलेलं आहे. आणि तशा पद्धतीने ह्याच्यामध्ये कुठं कुठं अडचणी येतात, काही गोष्टी आमदारांना वाटतं केली पाहिजे, परंतु कुठंतरी स्थगिती मिळते, कुठं तिथलं स्थानिक राजकारण अडचणीचं होतं, अशाही गोष्टी घडतात. त्याच्यामध्ये तोही त्रास आमच्यातल्या काही लोकप्रतिनिधींना सहन करावा लागतो. कधी कधी खाली भाषणं करत असताना कुणी काही सांगतं की कुणी इतर आपल्या मित्रपक्ष जे 3 पक्षाची आघाडी आहे तिथं कोणीतरी त्यांचा प्रवक्ता येतो, त्यांचा नेता येतो आणि ते सांगतो की पुढची ही जागा आम्हीच लढवणार आहे. कुणी काही म्हटलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आपलं काम करत राहायचं. कुठल्याही तालुक्यामध्ये आपण कमी पडायचं नाही. असं काही मनात घ्यायचं नाही की ही जागा सोडणारच आहे, ती जागा आपलीच आहे, असंही समजण्याचं कारण नाही. उद्याच्याला जी जागा आपलीच आहे आणि तिथं तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच कमी पडला आणि तिथं दुसऱ्याचे चांगले रिझल्ट आले तर ते म्हणू शकतात जागा वाटपाच्या वेळेस आता तुमचा आमदार जरी असलं तर खाली तुमचं काहीच राहिलेलं नाहीये. तशा पद्धतीनं त्यांच्याही बाबतीमध्ये आपण बोलू शकतो. म्हणून आपला बेस, आपली तयारी, हजारी बूथ, सगळीकडे कार्यकर्ते हे व्यवस्थित, त्यांची नावं, त्यांचे नंबर हे आपल्याकडे असलेच पाहिजे. महिला फ्रंट म्हणजे महिला असतील, युवती असतील किंवा माझे विद्यार्थी असतील किंवा युवक असतील किंवा इतर पण सेल असतील, ह्या सगळ्यांनीच त्या संदर्भातली नोंद घेतली पाहिजे. मधल्या काळामध्ये आपल्याकडे एसटीचा संप चालू असताना अनेक जण मला भेटायचे आणि म्हणायचे की दादा PML आमच्याकडे चालू करा, एसटी बंद आहे, मुलांनी कुठं जायचं, शाळा कशी करायची, क्लासेस कसे करायचे, आजारी कुणी पडलं तर कसं काय तिथं पोचायचं दवाखान्यापर्यंत, किंवा काही सुखदुःखाच्या काळामध्ये बाहेर जायचं म्हटलं तर कसं जायचं, अशा अनेक अडचणी असायच्या. म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर PMLचं कार्यक्षेत्र वाढवत गेलो. पार आम्ही सुप्यापर्यंत तिकडे पोहोचलो.
इकडंही दौंड तालुक्यामध्ये पोचलो, तिकडंही पुरंदर तालुक्यापर्यंत पोचलो. पण नंतर एसटी पुन्हा पूर्ववत पदावर सुरू झाल्यानंतर एसटीचं कार्यक्षेत्र ठरवून दिलेलं आहे, PMPMLचं कार्यक्षेत्र ठरवून दिलेलं आहे. ते कार्यक्षेत्र दोन्ही महानगरपालिका आहेत. 23 गावांचा समावेश झाल्यामुळं महानगरपालिकेचं पण कार्यक्षेत्र वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा माझा प्रयत्न PMRDAचं कार्यक्षेत्रापर्यंत आपल्याला PMPML टाकता येते का काय, हाही प्रयत्न आम्ही करतोय. पण काही काहींच्या सारखं किंवा मध्ये एक पास होता 70 रुपये का काय पास होता तो 70 रुपयाचा, त्याच्यामध्ये पण त्यांना काही परवडलं नाही. आणि मग मिश्रांनी सांगितलं दादा आम्हाला 500 कोटी रुपये तोटा होतोय. आता मग हा तोटा 40% पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भरून द्यायचा आणि 60% पुणे महानगरपालिकेने भरून द्यायचा. हे PMT PCMT एकत्र करत असताना PMPML कंपनीची अस्तित्वात आली. त्याच वेळेस ते गणित ठरवलं गेलेलं आहे की किती कुणाचा हिस्सा असला पाहिजे आणि त्या प्रकारे मग त्या दोन्ही महानगरपालिका देतात. आता हे सगळं देत असताना तुम्ही म्हणताय की ती PMPML चालूच ठेवा, मी प्रयत्न करीन. पण जर अजिबातच ते शक्य नाही झालं तर मग ते STच्या रूट तिथं कसे चालू करता येतील ह्याही बद्दलचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करू. ह्याबद्दलची ग्वाही देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना ह्या निमित्तानं देतो. आता पावसाळा सुरू होईल, झाडं लावण्याचा हे बरोबर आहे. म्हणजे काय ST बंद करता का? नाही, का बसणार नाही? बरोबर आहे आप्पा. त्याच्यामध्ये ते सगळं नीट समजून घेतलं ना, PMT आणि PCMT हिचं जे कार्यक्षेत्र आहे तेवढंच PMPMLचं कार्यक्षेत्र आहे. मागं अडचण होती, एसट्या बंद होत्या म्हणून आपण ते केलं. त्या संदर्भात मी तर इतकं तर म्हणून मी म्हणलं की बाबा ह्याच्यातला मध्य मार्ग काढण्याच्या करता मी तिथं एक वेळ म्हणेल ST वाल्यांना तुमचाही थांबवा आणि PML वाल्यांना तुमचाही थांबवा, हा मध्य मार्ग काढू, हा अंतिम निर्णय, असं काहीतरी करू. कारण कुठंतरी पुढं मागं सरकूनच मार्ग काढावा लागतो. हे असंच झालं पाहिजे आणि तसंच झालं पाहिजे असं नाही. आपल्याला पूर्णपणे त्या महामंडळाचा पण विचार करावा लागतो. तिथं पण ते महामंडळ पण चाललं पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. ह्यावेळेस पाऊस काळ होईल त्यावेळेस वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. त्याचबरोबर माझी आजच्या ह्या शिलेदार निष्ठेचे हा गौरव समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं की बाबा पक्ष विचार पक्ष नेतृत्वाशी निष्ठावान राहिलं पाहिजे. हे चित्र जसं अलीकडं फार दुर्लभ होत चाललेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा बारकाईनं विचार केला पाहिजे. प्रदीर्घ काळ राजकारणात आणि समाजकारणात पक्षात काम केल्यानंतर देखील अनेकदा संधी हुलकावणी देते आणि अपेक्षेप्रमाणे जबाबदारी काहींना मिळत नाही. काही जण म्हणतात वा इतके वर्ष आम्ही काम करतोय तरी देखील आम्हाला अपेक्षेप्रमाणे जबाबदारी मिळालेली नाहीये. मग त्यांना असं वाटतं की नेतृत्वाकडनं आमच्याकडे दुर्लक्ष होतंय का? अशा वेळेस पक्ष नेतृत्व पक्षाचं धोरण आणि पक्ष विचारांच्या वरीलची श्रद्धा ही कार्यकर्त्यांनी ढळू न देता पक्षासाठी काम करत राहणं हीच कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी असते. परंतु अलीकडे असे कार्यकर्ते आपल्याला कमी होत असताना दिसत आहेत याचीच खंत आपल्याला म्हणजे माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला आहे. आम्ही आमच्याही म्हणजे आता मी पण जवळपास 87-13-2000 आणि हे 22 आणि 10-32 35 वर्ष म्हणजे पवार साहेबांना त्यांच्या कारकिर्दीला 55 वर्ष झाली. मी जवळपास 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये आलो म्हणजे बारामतीमध्ये सुरुवात करून 35 वर्ष काही कमी नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही पण जेवढं काही काम करता येईल तेवढं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा कामाच्या व्यापामध्ये सगळ्यांना भेटता येत नाही, निवेदनं स्वीकारत असतो. बऱ्याचदा निवेदन स्वीकारल्यानंतर लगेच त्याच्याबद्दलचं उत्तर तिथं देता येत नाही. पण त्याच्यातला मतितार्थ समजून घेऊन काय मार्ग काढायचा हा प्रयत्न माझा नेहमीच चालू असतो. माझं एक गोष्ट आहे की फक्त कार्यकर्त्यांना दोष देऊन चालणार नाही तर पक्षाच्या माध्यमातनं पद पैसा प्रतिष्ठा मिळून देखील अनेक नेते आज
महाराष्ट्रामध्ये वेगाने पक्ष बदल करताना दिसत आहेत आणि राज्यात काही काही नेते असे आहेत की ज्यांनी राज्यातला एकही पक्ष फिरायचं बाकी ठेवलेलं नाही, एकही पक्ष नाही. आणि अशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या वैचारिक निष्ठेबाबत जनतेत शंका, संशय, प्रश्न निर्माण होतात आणि त्यांना जनतेमध्ये किंमत राहत नाही. म्हणजे काही काही तर म्हणजे बघावं लागतं की हा आज इकडं आला, पुढच्या मिटिंगला कुठेही कुणाला माहिती. म्हणजे खरोखरीच तुम्ही बघा, सारखे नुसते सरडा कसा रंग बदलतो तसं यांचे पक्ष बदलण्याचं काम चाललेलं असतं. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना प्रमाण मानून कार्य करणारे लाखो जण आपल्या महाराष्ट्राच्या गावागावात आहे आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. आणि या ताकदीचा उपयोगच आज पक्षवाढीच्यासाठी प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या विकासासाठी करून घेण्याची गरज आहे असं मला ह्या निमित्तानं वाटतं. आणि म्हणून मी मगाशी म्हणलो होतो की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाला नेहमी द्वेषापासून दूर ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि सुसंस्कृत राजकारणाचा पाया हा ह्या दोन नेत्यांनी भक्कम केला आहे. विचारांविरुद्ध विचारांनी लढण्याची शिकवण ही ह्या नेत्यांनी आपल्याला दिलेली आहे. हे राष्ट्रवादी परिवारातल्या कुठल्याही व्यक्तींनी कदापि विसरता कामा नये, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आज आपली सर्वांची लढाई ही देशातल्या प्रतिगामी, जातीयवादी, धर्मांध शक्ती विरुद्ध आहे. लोकशाहीला, संविधानाला धोका निर्माण करणाऱ्या शक्तीविरुद्ध ही आपले सर्वांची लढाई आहे. आणि आरक्षणाच्या राखीव जागांच्या मारेकऱ्यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे. बेरोजगारी असेल, महागाईचा राक्षस असेल, हा उभा करणाऱ्या शक्ती विरुद्ध ही आपली सर्वांची लढाई आहे. काही काही जण जाणीवपूर्वक आता ओबीसीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही सगळेजण असू, आम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन सभागृहामध्ये जे जे ठराव करायला पाहिजे ते ठराव एकमताने केले. कायद्यामध्ये बदल केला, त्याच्याबद्दल ते टिकावं. SC ST ला जसं आरक्षण मिळतंय तसं ओबीसीला पण आरक्षण मिळालं पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. 50% पुढे जाऊ नका, परंतु तिथपर्यंत तरी त्यांचा हक्क त्यांना देण्याचं आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून हायकोर्टामध्ये जा, सुप्रीम कोर्टामध्ये जा, तिथपर्यंत आपली भूमिका मांडा, चांगल्यातले चांगले वकील त्या ठिकाणी नेमा, हे आपण काम करतोय. आताही तुम्ही बघितलं, आपण पण आपली भूमिका मांडली, परंतु मध्य प्रदेशची भूमिका मान्य केली. ठीक आहे, ते सर्वोच्च न्यायालय, त्यांना तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. परंतु आता पुन्हा आम्ही सगळे लोक इम्पिरिकल डाटा हा गोळा करून त्याच्या संदर्भामध्ये साधारण मध्य प्रदेशने जी गोष्ट केली तशाच पद्धतीची गोष्ट तातडीनं करून ह्या निवडणुका डिक्लेअर व्हायच्या आत हे कसं आपल्याला ओबीसीला प्रतिनिधित्व देता येईल, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. कालच्या कॅबिनेटला पण आम्ही ह्याच्याबद्दल अतिशय बारकाईनं सगळी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. पण विरोधक जाणीवपूर्वक हे सरकार कमी पडलं, सरकार कमी पडलं, सरकार कमी पडलं अशा पद्धतीनं आपल्या आघाडी सरकारच्या माथी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आज तुम्ही बघा, आज वडीलधारी तर आहेत पण इतर पण माझे सहकारी आहेत. आज आता काही मुद्दे असे आहेत की जे वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत आणि आत्ताच कुठंतरी इथं पूर्वी मंदिर होतं, कधी 300-400 वर्षापूर्वी. अरे मग इतके दिवस तुम्ही सगळेजण होता त्यावेळेस काही केलं नाही, आत्ताच तो मुद्दा कसा काय निघाला? हे जे काही चाललेलं आहे ह्याच्यातून वातावरण जे गढूळ होत आहे, ह्याच्यातून मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात सांगतोय की बाबांनो, श्रीलंकेची काय अवस्था झाली तुम्ही बघा. संपूर्ण ते देश अडचणीमध्ये आलेला आहे. महागाई प्रचंड वाढलेली, तिथं पेट्रोल डिझेल मिळत नाही, जीवनावश्यक वस्तू मिळत नाही. तिथल्या पंतप्रधानाचं घर पेटून दिलं, तिथल्या कित्येक मंत्र्यांची घरं, खासदारांची, काही काही तर खासदाराला गाडीत बसूनच ती गाडी पाण्यामध्ये ढकलून दिली. पोलीस प्रमुख म्हणजे आपण बघतो नेहमी पोलीस एखाद्याला आरोपीला मारवत नेत नसतात,
इथं उलट होतं, तो पोलीस प्रमुख पुढे पळतोय आणि लोक त्याला मागं मारतायत. हे श्रीलंकेमध्ये घडलं. तेच पाकिस्तानमध्ये काय घडलं ते तुम्ही सगळे बघतायत. सारखे तिथं दंगली उसळतायत, बॉम्बस्फोट होत आहेत, जीवितहानी होतीये, निष्पाप लोक बळी पडतायत. तशा प्रकारे हे मधल्या काळामध्ये भोंगा 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 करत काय वातावरण करून टाकलं तुम्हीच बघितलंय. आणि आता पुन्हा सगळं आळीमेळी गुपछिडी. हे जे काही आहे ह्याचा कुठंतरी विचार आपण करणार आहोत का नाही? हे कुठल्या रस्त्याने आपण महाराष्ट्र याला घेऊन चाललेलो आहे? शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सभा सुरू करायच्या आधी त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचं, पण त्यांचे विचार विसरून जायचं. त्याच्यातनं आपल्याला कसं मत मिळतील, भावनिक मुद्दा टाकायचा, जातीचं खूळ डोक्यामध्ये कसं जाईल तो प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. हे जे आहे ते महाराष्ट्राला अजिबात परवडणारं नाही. आणि ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला फार समंजस भूमिका घेऊन घोंगडी बैठकीच्या निमित्तानं पारावर किंवा कुठं असे ग्रुप बसले तर तिथं भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे. त्याच्यातून ह्याच्यातच आपल्या राज्याचं हित आहे, ह्याच्यातच भारताचं हित आहे. ह्या पण गोष्टीचा विसर आपण सगळ्यांनी पडून देता कामा नये, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. ह्या बाकीच्या बाबतीमध्ये अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, कारण माझे पुढचं पण एक सभा आहे, कार्यक्रम अजून 2-3 माझे आहेत. पण प्रदीपजी, तुम्हाला स्पष्ट सांगायचं की मी दर आठवड्याला इथं असतो, तुम्हालाही माहिती आहे. त्याच्या संदर्भात माझा स्टाफ पण इथं आहे. कधी तुम्हाला बाबा महिन्यातनं एखादी बैठक घ्यायची असेल तर तेवढ्या बैठकीकरता पण 2 तास काढायची माझी तयारी. पण संघटना पण मजबूत राहिली पाहिजे. काम तर आम्ही करू, कामाच्या बाबतीत तुम्ही काळजीच करू नका. माझ्या एवढं काम कुणीच करू शकणार नाही, हा माझा दावा आहे. पण नुसतं काम करून जर त्याच्यातनं माझा कार्यकर्ता समाधानी होणार नसेल, तो तिथं गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर काम करत असताना त्याचा आपल्या डायलॉगमध्ये कुठंतरी अंतर पडत असेल किंवा तिथले असणारे प्रश्न आपल्यापर्यंत येण्याच्या करता कुठंतरी अंतर पडत असेल, दुरावा निर्माण होत असेल, तर तेही आपल्याला झेपणारं नाही किंवा पेलणारं नाही. त्याच्यामुळं हे पण अंतर कमी करण्याचं काम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. संघटनेच्या तालुका अध्यक्षांनी, जिल्हा अध्यक्षांनी, वेगवेगळ्या सेलच्या प्रमुखांनी सगळ्यांनी त्या निमित्तानं केलं पाहिजे. आणि आपण आपसामध्ये काम करत असताना आपण एकमेकाचे सगळे परिवारातले घटक आहोत, ह्या प्रकारे एकमेकाशी वागलं पाहिजे. नाहीतर एकच प्रभाग आहे आणि त्या प्रभागात मी पण आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये संतोष पण आहे किंवा बाकीचे पण माझे सहकारी तिथं आहेत, आणि मग ह्याच्यातून मग संतोषला मिळेल का, अजितला मिळेल का, आणखीन कुणाला मिळेल, मग सगळेच डगरीवर हात ठेवायचे, तसलं पण चालणार नाही. मिळेल त्याला मिळेल, मागणी करण्याचं आपलं सगळ्यांचं काम आहे. एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर अंतिम निर्णय करून सगळ्यांनी इमाने इतबारे काम केलं तर अधिक चांगलं रिझल्ट हे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण करू शकू. आपल्या जिल्ह्याकडं सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे, कारण 18 विधानसभेच्या जागा असताना आपण मित्रपक्षानं आपण मिळून जवळपास 12 जागा निवडून देण्याचं काम केलेलं आहे. आणि 2 जागा कमी मताने आपली खडकवासला दौडची गेली, नाही तर 14पर्यंत आपण मजल मारलेली होती. हे पण आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही. म्हणजे प्रयत्न केल्यानंतर यश मिळतंय. मागे आपल्या दोन्ही महानगरपालिकेमध्ये यश आपल्याला मिळालं नाही, आता वातावरण बदलतंय. माझे तुम्ही सगळे जरी ग्रामीण भागातले असला तरी तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शहराशी संबंध येतो, आणि त्याच्यामुळे शहरामध्ये देखील राष्ट्रवादीचे उमेदवार वेगवेगळ्या प्रभागातनं, वेगवेगळ्या वॉर्डातनं हे कसे निवडून येतील ह्याकरता दोन्ही महानगरपालिकेमध्ये आपण आपले मित्रपरिवार, नात्या गोत्यातल्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगितलं पाहिजे, त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि आपली पाठीमागची कारकीर्द कशी होती आणि आताची त्यांची 5 वर्षाची कारकीर्द कशी होती ह्याची जरी तुलना केली
किंवा एकंदरीत काम करत असताना तुम्ही यंदाचा अर्थसंकल्प पण बघितला तर त्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाची कामं आणि त्याला निधी हा जिल्ह्यामध्ये पण देण्याचा, राज्यालाच दिला पण जिल्ह्यामध्ये पण देण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यातून नवीन नवीन गोष्टी कशा तुमच्या लक्षामध्ये आणून देता येतील, पुढचं काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून, एक विजन डोळ्यासमोर ठेवून आपण आपली सगळ्यांची वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया. आज वडीलधाऱ्यांचा सत्कार करण्याची सुवर्ण संधी आणि अनेक ज्येष्ठांना जवळनं हातात हात देण्याची संधी, जवळनं फोटो काढण्याची संधी प्रदीप तुम्ही आणि सगळ्या सहकाऱ्यांनी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्या काही त्रुटी राहिल्या त्या त्रुटीची नोंद संतोष तू आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं घ्यावी अशा प्रकारची सूचना देखील करतो. आणि अतिशय जोमाने आपण हे सगळे हल्ले आहेत त्याला प्रतिहल्ले करत आपण पुढे जाऊया, परंतु कुठंही आपला कुणाचाच तोल ढळू द्यायचा नाही. आपली भाषा ही कमरेखालची भाषा होता कामा नये, वार तशा प्रकारचे होता कामा नये, ह्याबद्दलचं पण तारतम्य हे सगळ्यांनी राखलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो. या आत्ता ज्यांचा सत्कार केला त्यांना पुढच्या एकंदरीत त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि त्यांचं वेळोवेळी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन पण मिळत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.